पाहिजे तेवढं पाणी आहे, उलट वेस्टेज चाललं आहे. ते तुम्हाला फक्त पाईपलाईन टाकायची आहे, दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आजही लोकांना आम्ही असं सोलापूरकरांना म्हणतो आहे, महानगरपालिका तुम्ही द्या, 3 महिन्यामध्ये इथे असताना डेली पाणी सुरुवात करू आम्ही. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की संघटनेपेक्षा सत्तेला जास्त महत्त्व देत आहेत आताच्या पक्ष आणि त्याच्यातून ह्या युद्धा होत आहेत. काल जी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची जी युती झाली तर तो याचाच भाग होता की खरंच मराठी माणसाचं हित जोपासण्यासाठी ती युती, काय वाटतं? मी जे मुंबईतून म्हणणार होतो ते तुमच्या हेतूतूनच म्हणतो. बाळ ठाकरेंनी जोग नावाचे असणारे व्यक्ती पुण्यामध्ये होते, बिल्डर होते, आणि त्यावेळेस एक वाद सुरुवात झाला की इथे सगळे उत्तर प्रदेशवाले ब्रिजिंग बांधायला येणार का. बाळासाहेबांनी त्यावेळेस माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं, आपल्याकडे कोण आहे का, तर म्हटलं आहेत, पुण्यात आहेत. ते म्हटले ठीक आहे. आणि त्यांनी हा जोग जो आहे शोधून काढला आणि अंधेरीचा जो सगळ्यात मोठा फ्लायओव्हर जो आहे ते काम कॉर्पोरेशनमार्फत त्यांना देण्यात आलं. आम्ही असं उद्धव ठाकरेंना म्हणतो, तुम्ही मराठी माणूस करताय. कॉर्पोरेशनमधलं दर वर्षाला 30,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तुम्ही एक मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का सांगा. हा प्रश्न आम्ही राजला विचारू शकत नाही, कारण का राजकडे सत्ता नव्हती, पण उद्धव यांच्याकडे असणारी ही सत्ता होती. त्यांनी एक फक्त कॉन्ट्रॅक्टर दाखवावा की मुंबईमध्ये आज तो 2,000-3,000 कोटीचा कामकाज करतोय, जेव्हा तुम्ही 30,000 कोटीचं कामकाज दरवर्षी हे कॉर्पोरेशनमार्फत देताय. तुम्ही जर स्थानिक माणूस म्हणजे महाराष्ट्रातला राहणारा माणूस, मराठी माणूस, याला तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट जे तुमच्या हातामध्ये आहे डेव्हलप करायचं आहे ते तुम्ही देऊ शकत नसाल तर कसलं मराठी करत बसलेलात. ते असं कारण देतील किंवा देऊ शकतील की बाबा आम्ही युतीमध्ये होतो त्यावेळेस भाजपचे लोक होते आमच्या सोबत आणि त्याच्यामुळे बाळ ठाकरे कोणाबरोबर होते त्यावेळेस 90-92 मध्ये, तेही युतीमध्ये होते. बरं, सत्ता तुम्हाला तुम्ही होत सत्तेमध्ये मेयर तुमचा होता, स्टँडिंग कमिटी चेअरमन तुमची होती, अर्धी स्टँडिंग कमिटी तुमची होती. तुम्हाला निर्णय घेऊन तुम्हाला ते करता आलं असतं. सगळे गुजराती आणि सगळे